नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. ज्येष्ठ पौर्णिमेला आपण वटपौर्णिमा ही साजरी करत असतो आणि त्यासोबतच वटपौर्णिमा यावर्षी ही 10 जून 2025 वार मंगळवार तर या दिवशी आलेले आहे. आणि या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो. वडाच्या झाडाला प्रार्थना करत असतो की ज्या पद्धतीने तू दीर्घायुष्य आहे तर त्याचप्रमाणे माझ्या पतीला अखंड आयुष्य लाभू दे आणि मला अखंड सौभाग्य लाभू दे, अशी आपण वडाच्या झाडाला प्रार्थना करत असतो. त्यासोबतच पौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो, कारण या दिवशी आपण माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची देखील पूजा आणि सेवा करत असतो. त्यासोबतच आपल्या कुलदेवीची देखील आपण या दिवशी सेवा करत असतो आणि त्यामुळेच हा दिवस, पौर्णिमा हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. तर या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक शुभचिन्ह या काही ठिकाणी आपल्याला काढायचे आहे. तर ते कुठे काढायचे आहे आणि ते कशाप्रमाणे काढायचे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, पौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि दर पौर्णिमेला आपण काही सेवा आणि उपाय हे करत असतो. सत्यनारायण करत असतो आणि इतर देखील पौर्णिमेच्या सेवा आणि उपाय आपण या दिवशी करत असतो. तसेच काही शुभचिन्ह देखील पौर्णिमेच्या दिवशी काढले तर आपल्याला त्याचा खूप चांगला परिणाम बघायला मिळेल. तर यामुळे घरामध्ये आपल्या घरामध्ये यामुळे सात्विकता येईल आणि घरामध्ये शुभ कार्य देखील घडेल आणि घरातील वातावरण ते देखील प्रसन्न राहण्यास मदत होईल. तर स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि ज्याही वेळी आपण कोणतीही मोठी गोष्ट किंवा काही शुभ गोष्टी आपण किंवा शुभ कार्य करत असतो तेव्हा स्वस्तिक हे खूप महत्त्वाचं आहे. अगदी देवाचा कलशावर देखील आपण स्वस्तिक हे काढत असतो. तर हिंदू धर्मामध्ये काही शुभचिन्ह हे खूप महत्त्वाचे मानले गेले आहे आणि घरामध्ये ते जर काढले तर घरामध्ये कोणतीही वाईट गोष्टी, वाईट बाधा, नकारात्मकता असेल तर ती नष्ट होते किंवा ती घरामध्ये प्रवेश करत नाही आणि त्यासाठी शुभचिन्ह आपल्याला हे काढायचे आहे. तर बघा, 10 तारखेला पौर्णिमा सकाळी 11:30 नंतर लागणार आहे. तरीही तुम्ही सकाळी नित्यकर्म करून झाल्यानंतर तुम्ही स्वस्तिक हे काढू शकता. तर स्वस्तिक काढण्याची काही पद्धत आहे, काही नियम देखील आहे. तर त्याप्रमाणेच आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. तर स्वस्तिक काढताना मधला जो केंद्रबिंदू आहे तर तेथूनच सुरुवात करावी आणि स्वस्तिक हे आपल्याला कुंकवाने काढायचं आहे. तर कुंकवामध्ये थोडंसं गुलाबजल किंवा पाणी टाकून ते थोडं ओलं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या कुंकवाने आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे. तर बघा, पहिलं स्वस्तिक हे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर काढायचं आहे. तर स्वस्तिक काढताना स्वस्तिकामध्ये जे 4 टिंब असतात आणि बाजूने ज्या 2-2 रेषा असतात तर त्या देखील आपल्याला आवर्जून काढायच्या आहे. तर पहिलं स्वस्तिक हे आपल्याला मुख्य दरवाजावर काढायचं आहे आणि त्यानंतर दुसरं आपल्या किचनमध्ये, तर आपण ज्या ठिकाणी गॅस ठेवतो तर त्याच्या पाठीमागील जी भिंत असते तर त्या ठिकाणी आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर तिसरं स्वस्तिक हे देवघराच्या पाठीमागील जी भिंत असते तर त्या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. त्यानंतर चौथं स्वस्तिक हे आपल्याला आपलं जे कपाट आहे तर त्यावरती आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे. त्यासोबतच ज्या ठिकाणी तुम्ही तुमची तिजोरी आहे किंवा तुम्ही तुमचे पैसे ठेवता, दागिने ठेवता तर त्या ठिकाणी देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि प्रत्येक ठिकाणी स्वस्तिक काढल्यानंतर धूप-दीप लावून आपल्याला ओवाळून देखील घ्यायचं आहे. तर खूप प्रभावी आहे. तर अशा या शुभतिथींना असे काही छोटे छोटे उपाय हे आवर्जून करावे. यामुळे आपण जे काही सेवा, उपाय करत असतो तर त्याचे फळ आपल्याला हे नक्कीच संपूर्ण मिळत असते आणि त्यासाठीच आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला देखील तुम्ही हे स्वस्तिक तुमच्या या 5 ठिकाणी तुम्ही घरामध्ये काढू शकता. अतिशय प्रभावी असं हा उपाय आहे. तर तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील कोणालाही काढायला सांगू शकता. तर एकदा काढून नाही तर प्रत्येक पौर्णिमेला देखील आणि प्रत्येक शुभतिथींना तुम्ही देखील स्वस्तिक हे या 5 ठिकाणी काढू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.